हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे वेल आणि गुड असणार आहेत. तर आत्ताच आपली राज्यसेवेची प्रिलिम्सची एक्झाम झाली आणि त्याचा रिझल्टही परवा आला. पण ॲज पर कट ऑफ माझं काही सिलेक्शन नाही झालं मेन्सच्या एक्झामसाठी. तर काही नाही, आपण नेक्स्ट इयरसाठी ट्राय करूच. पण यावर्षीचा यावर्षीचा पेपर हा थोडासा मॉडरेट आला होता, हार्ड टू मॉडरेट आला होता. त्यामुळं बऱ्याच सिली मिस्टेक माझ्या झाल्या आहेत आणि माझ्याकडे इतका वेळही नव्हता की माझा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. सिलेबस हा कधीच कव्हर नाही होत, पण जसं रिव्हिजन वगैरे पाहिजे ते माझं नव्हतं झालं, कारण घरातल्या बऱ्याच प्रॉब्लेम्स होत्या, तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळं झालं नाही आहे माझं. पण काही नाही, आपण नेक्स्ट इयरसाठी ट्राय करू आणि आपले 100% देऊयात नेक्स्ट इयरसाठी. तर 1-2 जणांच्या कमेंट आल्या होत्या मला की मी कोणते बुक्स वापरते एक्झामसाठी, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही पण MPSCची तयारी म्हणजे बिगिनर लेवलला आहे, तुम्हाला आता स्टार्ट करत आहात, तर कोणते बुक्स वापरायला पाहिजे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऑलमोस्ट 99% मुलांना माहीत असतं की कोणते बुक बेस्ट आहेत कोणत्या विषयासाठी. तरी पण सिलेक्शन प्रत्येकाचं होतं असं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही बुक्स कोणत्याही रेफर करा, पण त्याचं रिव्हिजन हे झालं पाहिजे. म्हणजे एकच बुक 4-5 बुक्स ॲट अ टाइम वापरण्यापेक्षा एकच बुक 4-5 वेळा जर तुम्ही रीड केलं तर ते जास्त फायदेशीर असेल असं मला वाटतं. तर आपण बघूयात मी कोणते बुक्स वापरते ते मी तुम्हाला आता दाखवते. ही सर्व बुक्स ही काही मी विकत नाही घेतली. माझे दीर आणि माझा भाऊ MPSCची प्रिपरेशन करत होते, त्यांचेच बुक्स मी घेऊन माझं स्टार्टिंग केली आहे प्रिपरेशनची. तर सर्वात अगोदर म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता, जेव्हा तुम्ही बिगनर लेवलला असता, तेव्हा ही सुरुवात ही NCERT और स्टेट बोर्डच्या बुकनं करायची, कारण त्याची लँग्वेज ही सोपी असते आणि बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला त्या बुकमधून समजते. डायरेक्टली आपण जर रेफरन्स बुक यूज केला तर त्याची लँग्वेज थोडी ते समजण्यासाठी थोडं हार्ड जातं, इतकंच आहे. तर सर्वात अगोदर इतिहास सांगते मी. इतिहासासाठी हे बुक मस्ट आहे. जे 11वीचा इतिहास आहे ना, त्यामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आपला आधुनिक इतिहास पूर्ण कव्हर झाला आहे. हे बुक आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या बुकमध्ये हे जर बुक झालं ना तर इतिहासची बरीच बेसिक इन्फॉर्मेशन आपली होते. त्यानंतर माझ्याकडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं 4थीचा इतिहास आहे, कारण मध्ययुगीन इतिहासासाठी हे इम्पॉर्टंट होईल. नंतर 9वीचा इतिहास, 10वी इतिहास, हे बुक्स माझ्याकडे NCERTचे म्हणजे स्टेट बोर्डचे आहेत इतिहासचे. आणि आता रेफरन्स बुकसाठी मी इतिहास काय वापरलं तर हे बिपिन चंद्रचं मॉडर्न इतिहास आहे. नंतर पवार सरांचं हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. नंतर हे सतीश चंद्रचं मध्ययुगीन इतिहास. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपल्या MPSCसाठी महाराष्ट्राचा इतिहास जास्त इम्पॉर्टंट असतो, त्यामुळं कठारे सरांचं हे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि कठारे सरांचंच हे महाराष्ट्राचा इतिहास, हे बुक्स मी इतिहासासाठी रेफर केले होते. तर भूगोलसाठी मी 8वी, 9वी, 10वीचे हे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते रेफर केले होते हे. आणि भूगोलचं हे जे बुक आहे यामध्ये समग्र भूगोल आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल आहे सोळंके सरांचा, ते मी रेफर केलं होतं. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे असे विषय आहेत याची इन्फॉर्मेशन प्रत्येक बुकमध्ये सेमच असते. त्यामुळं जे बुक आपल्याला म्हणजे ज्या बुकची लँग्वेज आपल्याला सोपी वाटते तेच बुक रेफर केलेलं बेटर राहील. आणि माझ्याकडे हेच बुक्स होते, त्यामुळं मी यापासून स्टार्टिंग केली आणि याची लँग्वेज मला सोपी वाटली, त्यामुळं मी हेच कंटिन्यू ठेवलं. आता नेक्स्ट आहे राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रासाठी मी हे लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी हे बुक रेफर केले. एकदम बेस्ट बुक आहे हे. आणि त्यासोबत हे रंजन कोळंबे सरांचं ही बुक आहे माझ्याकडे, पण मी फक्त लक्ष्मीकांत सरांचंच बुक यूज केलं. याची लँग्वेज थोडी हार्ड आहे, पण आपण 1-2 वेळा जेव्हा रिव्हिजन करू ना तेव्हा सगळं समजून जातं. आणखी एक इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही भूगोलचा अभ्यास करता तेव्हा तुमच्याकडे एकतरी ॲटलास असणं गरजेचं आहे. यामध्ये आहे ना नकाशानुसार आपल्याला इन्फॉर्मेशन कळते, त्यामुळं लवकर समजतं, भूगोलचा अभ्यास बेटर होतो या ॲटलासमुळं. आता नेक्स्ट आहे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रासाठी माझ्याकडे हे 12वीचा अर्थशास्त्र एकच आहे माझ्याकडे.
आणि हे मी नवीन बुक घेतलं होतं रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं. हे एकच बुक मी नवीन विकत घेतलं आहे, बाकी सर्व माझे जुनेच आहेत. आणि हे रंजन कोळंबे सरांचं जुनं एडिशन हे माझ्याकडे होतं, माझ्या धीरांचं. आणि हे दीपस्तंभचं अर्थशास्त्राचे हे सराव प्रश्न ते मी केले होते. आता नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान. विज्ञानासाठी मी एकच भस्के सरांचंच बुक यूज केलं होतं. हे भस्के सरांचं, सचिन भस्के सरांचं जे बुक आहे तेच मी केलं होतं. आणि माझ्याकडे आणखी एक आहे हे दीपस्तंभ अकॅडमीचं, पण मी एकच बुक रेफर केलं होतं भस्के सरांचं. त्यामध्ये ते मोर दॅन इनफ आहे, त्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन आहे. तर नेक्स्ट आहे हे मराठी व्याकरणसाठी. मी काही केलं नव्हतं कारण हे सब्जेक्ट मेन्ससाठी आहेत, त्यामुळे मी आणखी काही यूज केलं नाही. तर हे मोरा वाळंबे सरांचं जे बुक आहे ते मराठीसाठी आहे. आणि सी सॅटसाठी माझ्याकडे 2 बुक्स आहेत. हे एक आहे तुषार घोरपडे सरांचं सी सॅटचं बुक, आणि हे महेश शिंदे सरांचं ज्ञानदीप अकॅडमीचं हे बुक. यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आहेत मराठी आणि इंग्रजी, तेच यूज केलं होतं. तर हेच होते माझे बुक्स. आणि माझ्याकडे हे तात्यांचा ठोकळा एकनाथ पाटील सरांचा हे जे आहे ते पण बुक आहे. हे खूप पॉप्युलर बुक आहे. तर इतकीच माझ्याकडे बुक आहेत आणि हेच बुक मी रेफर केले आहेत. महत्त्वाचं आपल्यासाठी रिव्हिजनसाठी आपल्या स्वतःच्या नोट्स असणं इम्पॉर्टंट आहेत. नोट्स काढणं गरजेचं आहे. पण नोट्स ह्या असं काढायचं की शॉर्ट फॉर्ममध्ये असायला पाहिजे, की पटकन ते आपल्याला रीड करता येईल असं. आणि नोट्स केव्हाही नोट्स आहे ना, म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट टाइम बुक रीड करतो तेव्हा नोट्स नाही काढायचे. जेव्हा एक बुक पूर्ण आपण रीड केलं आणि त्यामध्ये जे आपण पॉईंट हायलाईट करायचे फर्स्ट बुक रीड करताना, आणि सेकंड टाइम जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा त्यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच फक्त त्या नोट्समध्ये लिहायचं. पूर्ण म्हणजे जे असं पॅराग्राफमध्ये नोट्स काढायची गरज नाही, फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढायला पाहिजे. त्या जास्त म्हणजे रिव्हिजनसाठी आपल्याला जास्त उपयुक्त ठरतात. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर हेच बुक्स मी रेफर करत होते. मला माहिती नाही की हे 100% बरोबरच बुक्स आहेत, और तुम्ही हेच बुक्स यूज करा. पण कोणतंही बुक यूज करा, पण त्याचे 100% आपला अभ्यास स्टार्ट करा आणि अभ्यास सुरू करा, हे इतकंच सांगायचे. तर हेच बुक्स होते माझे जे मी रेफर करत आहे एक्झामसाठी. तर यापैकी बरेच बुक्स जुन्या एडिशनचे आहेत. जसं गरज पडेल तसं मी त्यात अपडेट करेन बुक्समध्ये आणि ते तुम्हाला सांगेनही. आणि तर सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास करणं स्टार्ट करा आतापासूनच, कारण वेळ कधी आणि कसं निघतो आपल्याला समजत नाही. जेव्हा एक्झाम येते तेव्हा समजतं की वेळ खूप आपण वेस्ट केला आहे. पण आतापासूनच जर आपण स्टार्टिंगपासूनच जर वेळेचा प्रॉपर युटिलाइज केला तर आय थिंक सगळं सिलेबस कम्प्लीट होतो. कारण आपलं राज्यसेवेचा सिलेबस खूप मोठा आहे, त्यामुळं आपले 100% आपल्याला द्यायलाच पाहिजे. तर हेच होतं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.